हॅलो हाय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत साबुदाण्याची खीर, ते पण अगदी इन्स्टंट, खूप झटपट आणि खिरींची राणी आपण म्हणू शकतो, कारण ती स्वादला इतकी सुंदर होते, इतकी स्वादिष्ट होते की म्हणजे तोंडात गेल्या गेल्याच एकदम मेल्ट होतात ना गोष्टी. जो गोडाचा पदार्थ एकदम मेल्ट होऊन जातो ना तोंडात गेल्या गेल्यास, तर तशीच ती काहीशी होणार आहे. तर खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वप्रथम ना मी काय केलेलं आहे, इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचे आणि मी अर्धी वाटी साबुदाणे ऑलरेडी 2 ते 3 तास असे भिजवून ठेवलेले होते. तर कढईमध्ये आपण तूप टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी जे साबुदाणे मी भिजत ठेवलेले होते ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने जोपर्यंत ते ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आपल्याला सगळ्यात पहिले गॅसची फ्लेम ही हाय करून घ्यायची आहे. कढई पूर्ण तापल्यानंतर आपण तूप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हे साबुदाणे घालतो ना त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करून टाकायची, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. तर पूर्णपणे असे आपल्याला ट्रान्सपरंट कलरचे असे हे साबुदाणे करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करतच राहायचे आपल्याला. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट असा कलर आल्यानंतर आता अर्धी वाटी मी साबुदाणे घेतलेत, त्याच्यामुळे 1.5 वाटी मी इथे दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. साबुदाण्यांचा जो फ्लेवर आहे ना तो या खिरीत इतका सुंदर उतरतो ना, तर बातच काही और आहे. आणि इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता थोडेसे क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. 4 काजू, 4 बदाम आणि 4 पिस्ता. ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आणि ते आपल्याला या खिरीमध्ये टाकायचे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे, कारण साबुदाण्यांचा जो सगळा स्वाद आहे, जो काही त्यातला अर्क आहे, तो सगळा या खिरीत उतरला पाहिजे. तो दुधामध्ये आणि सगळा मिक्स झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करून ही खीर आटवून घ्यायची आहे. वरून मी 6 ते 7 असे केशराचे धागेसुद्धा टाकलेले आहेत. तर दिसायला खूपच सुंदर दिसते आणि केशरामुळे कलर खूप सुंदर येतो. मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला. दाटसर ही खीर खूप सुंदर लागते खायला, तर त्याच्यामुळे जेवढी आपल्याला जमेल तेवढी आपण ती आटवली पाहिजे. तर इथे आपण साखर घालून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मोठे चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता बुडबुडे आलेले आहेत खिरीला. तर केशराच्या धाग्यांमुळे कलरसुद्धा चेंज झालेला आहे. इथे मी कोणताही फूड कलर वगैरे यूज केलेला नाही आहे. हा जो कलर आहे तो नॅचरली केशरचे धागे जे मी 6 ते 7 टाकलेले आहेत त्याच्यामुळेच हा जो कलर आहे सुंदर असा येलोइश कलर तो आलेला आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला एकदम खीर आटवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की सुंदर असे बुडबुडे आलेले आहेत. तर इथे ना मी झाकण ठेवून देते आणि वाफेवर असं मस्तपैकी आटवून घेणार आहे. हा खूप अफलातून अशी दिसते. ती स्वतःच असं मस्तपैकी आटली जाते. तर आता बघू शकता की मगाशी आपण बघितलं की खीर ही दुप्पट दिसत होती आणि आता व्यवस्थित अशी ही खीर आटलेली आहे. साबुदाणेसुद्धा अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि जो साबुदाण्यांचा जो स्वाद आहे, अर्क आहे, तो सगळा या दुधामध्ये उतरलेला आहे. हीच जी खरं जे काही रहस्य आहे ना, ते साबुदाण्यांचा अर्क जेव्हा दुधामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळेच ही खीर खूप स्वादिष्ट दिसते आणि स्वादिष्ट लागते. तर सर्विंग बाउलमध्ये मी ही खीर काढून घेतलेली आहे. वरून थोडेसे केशरचे धागे टाकलेले आहेत आणि
मस्तपैकी असे ड्रायफ्रूटसुद्धा मी थोडेसे टाकून घेतलेले आहेत, तर चविष्ट होते खूप जास्त. आणि एक जरी आपण घास जेव्हा खातो ना या खिरीचा, तेव्हा अगदी आपल्या ती तोंडामध्ये मेल्ट होते अशी ही खीर आहे. तर खिरींची राणी आपण म्हणू शकतो. तर अशी ही साबुदाण्याची खीर झटकीपट होते, अगदी 20 मिनटाच्या आत होते. फक्त आपल्याला साबुदाणे सर्वात आधी भिजत ठेवायला लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन की अशा प्रकारे साबुदाण्याची खीर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही साबुदाण्याच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.